आणि याच दरम्यान औरंगजेबाच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। औरंगजेबाचं महिमा मंडन कधीच होणार नाही असं त्यांनी म्हटलंय। औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकारचं संरक्षण आहे हेही त्यांनी नमूद केलं। केंद्राने संरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रालाही संरक्षण देणं भाग आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी, परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एएसआयने त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे। काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं। पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही, त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही। त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।